हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी समृद्धी आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते समृद्धी सिंपल लाईफमध्ये. आणि आज एकदम छान अशी टेस्टी रेसिपी स्वीट डिश घेऊन आली आहे. तर हे काय आहे, तर हे आहे कोकोनट मिल्क फज. फ्रेश कोकोनट असतं ना आपलं, तर त्याच्यापासून बनवलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी कशी आहे, तर फजी आहे एकदम, म्हणजे असे ग्युई चुई असतं ना त्या टाईपमध्ये, आणि खूप छान झालं होतं. तर म्हटलं आपली याची रेसिपी जी आहे ती तुमच्याबरोबर नेहमीसारखी शेअर करते. इथे बघा, हा पसारा बघून घाबरून जायचा नाही आहे, कारण नारळ फोडण्यापुरते जे कष्ट आहेत आणि क्लीन करायचे तेवढे कष्ट आहेत. बाकी रेसिपी एकदम सिंपल अशी आणि एकदम छान रेसिपी आहे. आणि काही आपल्या फेस्टिवल्स असतील ना, तर त्याला बनवायला खूप छान आहे. बऱ्याच वेळेला नारळ घरी जमा होतात ना आपल्याकडे, तर आपण नुसतेच खातो साखरेबरोबर, किंवा त्याची तांदळाची खीर बनवून खातो. मी ते 2 नारळ घेतले होते, म्हणजे 4 वाट्या घेतलेल्या आहेत. आणि नारळ फोडून घेतला ना, तर त्याच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो ना, तो असा मी चाकूने काढून घेतलेला आहे. म्हणजे नारळ एकदम पांढरा शुभ्र दिसतो. झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त हेच थोडेसे कष्ट आहेत, नारळाचा जो काळा भाग काढायचा आहे. तर मी असे स्लायसेस करून घेतले. तुम्ही किसणीवरती किसून घेऊ शकता, म्हणजे नारळ खवायचं जे असतं ना त्याच्यावरती. तर मी मिक्सरला लावून घेतलं, म्हणजे अगदी 5 मिनटातच काम होऊन जातं. मिक्सरला लावताना त्याचं दूध काढायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि बघा, नारळाचा काळा भाग काढून घेतल्यामुळे नारळ किती सुंदर पांढरं शुभ्र आणि असं छान फ्लफी, खूप याच्यात मोठे मोठे नारळाचे कण नाही आहेत. जर एक दोन तुकडे राहिले तर ते बाजूला काढा, किंवा त्यात ठेवले तरी तसे ते छानच लागतात फजमध्ये, मध्ये मध्ये तोंडात येतात. तर हे नारळ खाऊन घेतले. आता एकच वाटी घ्यायची आणि त्याच्याने सगळं प्रमाण आपण मोजून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी एक पेला घेतला आहे, त्याच्याने मोजून घेतले. तर हे जवळजवळ ना 4 पेले झालेत. 3 पेले अगदी भरून झालेले आहे, आणि चौथा पेला जो आहे ना, तर सगळं नारळ बघा बाकीचं संपलं. आणि थोडंसं एक पाववाटी जर आपण म्हटलं तर कमी आहे थोडं त्याच्यामध्ये. ओके. तर आता याच्यासाठी मी साखर त्याच याच्याने मेजर करून घेतली आहे. साखर मी 3 कप घेतलेली आहे, 3 पेले. तुम्हाला पाहिजे असेल, कमी वाटत असेल तर कमी घ्या. आणि याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली, आणि एकदम छान त्याच्यामुळे मिल्कचा एक फ्लेवर येतो, एक वेगळीच बर्फी मिठाईसारखं लागतं. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. याच्यामध्ये मी दूध घेतलं आहे, तर दूध 2 पेले भरून असं घेतलेलं, म्हणजे एकाच ह्याच्यात प्रमाण आपण एकाच वाटीने घ्यायचं आहे सगळं प्रमाण. आता हे काय करायचं आहे, सुरुवातीला गॅस न लावता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जर गॅस लावला ना, तर मग मिल्क पावडर लगेच करपायला सुरुवात होईल. तर त्याच्यामुळे आधी पूर्ण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मग छान मिक्स झालं ना, की त्याच्यानंतरच आपण गॅस लावायचा आहे. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. खूप हाय फ्लेम करायचं नाही आणि खूप लो फ्लेम पण करायचं नाही. आणि काय नाही, आता छान त्याला मिक्स करत राहायचं आहे. बस बघा किती छान झालं हे. आता साखर जशी मेल्ट होईल ना, तर ते पातळ होईल, आणि मग पुन्हा ते घट्ट व्हायला त्याची सुरुवात होईल. तर मी इथे संपूर्ण प्रोसिजर नाही म्हणजे थोड्या वेळाने असं दाखवलेलं आहे. तर सुरुवातीला बघा, मिक्स केल्यानंतर बघा, एक 2-5 मिनटांनी साखर मेल्ट व्हायला सुरुवात होते, तेव्हा हे पातळ होतं. आणि मग थोडं जसं आपण पुन्हा ढवळत राहतो मध्यम आचेवरती, तसं ते हळूहळू घट्ट होत जातं. तोपर्यंत मी इथे, तुम्ही एक डिश घेऊ शकता. मी एक छान असं मस्त कंटेनर म्हणजे एक ट्रेसारखं असं घेतलं आहे. काही बनवायचं असेल तर ते यूज करता येतं ना. हे बघा, थोड्या वेळाने कसं छान कन्सिस्टन्सी याची आलेली आहे, आणि दुधाला उकळ्या फुटत आहेत आता. तर अजून 5 मिनटांनी दाखवते. जे ट्रे घेतलं आहे ना, त्याला थोडंसं तूप लावून ठेवलं आहे. आणि हे जे मिक्सचर आहे आता थोडंसं घट्ट झालेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही झालं आहे, थोडं घट्ट झालं आहे. आणखी 5 मिनटांनी बघाल ते थोडं घट्ट होईल. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, एक चमचा असं तूप टाकत जायचं. तुपाने खूप फ्लेवर छान येतो, आणि आपल्या प्रकृतीसाठी पण तूप चांगलंच असतं. त्यामुळे थोडंसं असं तूप टाकायचं. आता मी इथे 1 चमचा तूप टाकलं आहे, आणि आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे घट्ट होत जातं. ह्यावेळेला तुम्ही ना असे ठेवून कुठे जाऊ नका, किंवा दुसरं काम करायला गेलात ना, तर मग ते करपेल, आणि मग करपल्याचा तो तसा वास येतो. पुन्हा मी 5 मिनटांनी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकले. असं करून मी टोटल 2-3 चमचे तूप टाकले. हळूहळू छान घट्ट व्हायला लागतं, आणि पॅन सोडायला सुरुवात होते. तर त्यावेळेला जास्त आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि काजू कतली कशी बनवताना आपण टेस्ट करतो ना, बाजूला एक पीस काढून ताटामध्ये थंड झाल्यावर हाताला चिकटतं आहे किंवा नाही, किंवा ते पॅन सोडायला लागते, त्याचप्रमाणे ह्याचं पण आपल्याला बघायचं आहे. खूप छान टेक्स्चर लागतं. आता मी बर्फीचा शेप बनवला आहे, तर तुम्ही लाडू पण बनवू शकता. आणि थोडंसं ड्राय डेसिकेटेड कोकोनटचं छान बाहेरून लावलं तर तेही छान होईल. पण मी तर बर्फी बनवली, म्हणजे जास्त अजून थोडेसे कष्ट कमी झाले आपले. बर्फी छान पॅनमध्ये सेट केली की मस्त होऊन जाते. आता हे बघा,
हळूहळू पॅन सोडायला लागले, पण ह्याला अजून आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे. आता इथे ना मी मस्त वेलची, अगदी फ्रेश वेलची पावडर मी शक्यतो बनवून ठेवते, पण आता बनवलेली नव्हती तर मी ती कुटून घेतली वेलची आणि ती टाकली याच्यामध्ये वेलची पावडर. थोडी जायफळ असेल तर जायफळ पण टाका, किसून टाकले तरी चालेल. छान मस्त रंग आलेला आहे आता याचा. आणि हे याच्यामध्ये काढून घेतले मी ट्रेमध्ये. पटकन ते सेट करायचे आणि मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि याची कन्सिस्टन्सी खरंच छान आली होती. एकदम चिवी गुवी असं असतं ना, एकदम चॉकलेटी असं, तसं छान लागलं, मस्त झालं होतं हे. मुलांनी तर पटकन संपवून टाकलं आमच्या. आणि छान म्हणजे 4 वाट्या नारळ घेतला होता, तर त्याचं भरपूर क्वांटिटी झाली. मग दुसऱ्या एका प्लेटमध्ये पण मी सेट केलं. त्याच्यावरनं तुम्हाला काय पाहिजे असतील वरतून काजू, पिस्ता टाकले तर खूप छान रंग येईल. व्हाईट आणि ग्रीन असं छान मस्त वाटेल कॉम्बिनेशन. तर मी बदामच थोडेसे बारीक कतरून घेतले होते आणि थोडे क्रश केले हातावर ते आणि त्याच्यावरती भुरभुरवले. एकदम छान झाली होती. फ्रीजमध्ये मी ठेवली होती आणि मग दुसऱ्या दिवशी, कारण ते छोटं ताट होतं ते आमचं लगेच थोड्या वेळात संपून गेलं. मग दुसऱ्या दिवशी ट्रे काढला आणि त्याचे पीसेस मस्त छानपैकी कट करून घेतले. असे बदामवरून थोडे प्रेस करा, नाहीतर मग काढताना बघा ती इतकी छान सॉफ्ट झाली होती ना की मी ते स्पॅटुल्यानीच त्याचं स्प्रेड करून घेतलं आणि त्याच्यानेच पीसेस केले. चाकूची गरजच लागली नाही. मस्त झाली होती कन्सिस्टन्सी. याचे छोटे छोटे असे लाडूसारखे बॉल बनवू शकतो आपण. पेढा टाईप पण बनवू शकतो, पण मी बर्फी टाईप बनवलं होतं. तर एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा. ट्राय केली तर मला नक्की कळवा. मेसेज करा, टेक्स्ट करा की कशी झाली होती रेसिपी. झटपट होणारी रेसिपी आहे. इन्ग्रेडियंट शक्यतो आपल्या घरी असतात. दूध, मिल्क पावडर आणि नारळ कधी येतात घरी, ओटीमध्ये येतात किंवा देवासाठी आपण देतो, तर त्यावेळेला अशी रेसिपी बनवायला छान आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. ट्राय केली तर मला नक्की सांगा की कशी झाली होती. बघा एकदम अशी चिवी रेसिपी झाली होती. तर हे फज आहे, कोकोनट मिल्क फज, सुंदर झाले. ट्राय नक्की करून बघा. थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.